माझं नाव आहे पंकज साळुंके. आम्ही सी प्रोग्रामिंग नावाची एक सिरीज चालू केली आहे. त्यामध्ये मला टॉपिक आहे स्ट्रक्चर्स. आज मी तुम्हाला तो एक्सप्लेन करून सांगतो स्ट्रक्चर्स म्हणजे काय असतं. सो स्ट्रक्चर आपण पहिले त्याची डेफिनेशन्स बघू. स्ट्रक्चर म्हणजे काय असतं. It is a group of variable of different type under one name. म्हणजे स्ट्रक्चरमध्ये डिफरंट डेटा टाइप्सचे व्हेरिएबल एका नावाच्या अंडर आपण स्टोअर करू शकतो. त्या स्टोअर केलेल्या व्हेरिएबलला आपण स्ट्रक्चरचे मेंबर असं म्हणतो. स्ट्रक्चर डिफाईन करण्यासाठी आपण स्ट्रक्ट या कीवर्डचा वापर करतो, जेणेकरून आपण स्ट्रक्चर डिफाईन करतो. स्ट्रक्चरच्या पुढे त्याला आपण नाव देतो किंवा त्याला लेबल म्हणतो. तर हे स्टुडंट हे स्ट्रक्चरचं नाव आहे किंवा आपण त्याला लेबल म्हणू शकतो स्ट्रक्चरचं. त्यामध्ये आपण स्ट्रक्चर डिक्लेअर करण्यासाठी कर्ली ब्रेसेसचा वापर करून आपण हे स्ट्रक्चर डिक्लेअर करतो. त्यामध्ये डेटा मेंबर्स म्हणजे डेटा टाईप वेगवेगळ्या, सपोज इंटीजर, रोल नंबर, हे स्टुडंटची एक इन्फॉर्मेशन झाली. पुन्हा कॅरेक्टरमध्ये आपण त्याचं नेम स्टोअर करू शकतो. फ्लोटमध्ये त्याचे पर्सेंटेज स्टोअर करू शकतो. हे आहे स्ट्रक्चरचं डिक्लेरेशन. सो ते कसं यूज करायचं आपण ते बघूया. सो आपण स्ट्रक्चरचं एक एक्झाम्पल बघूया. नेम फ्लोट पर्सेंटेज. आपण यामध्ये स्टुडंटचा रोल नंबर, नेम आणि पर्सेंटेज घेतला आहे. त्यानंतर मेन मेथड मध्ये हे स्ट्रक्चरचं आपण व्हेरिएबल तयार केलं आहे S1 नावाचा. आपण त्याला इनिशियलाइज करू. नेम देऊ, आणि त्याची पर्सेंटेज. हे त्याचे पर्सेंटेज आणि आपण त्याला प्रिंट करूया.
percentages याच्या स्ट्रक्चरचे व्हॅल्यू ॲक्सेस करण्यासाठी आपण डॉट ऑपरेटरचा यूज करतो. आपल्याला रोल नंबर ॲक्सेस करायचा आहे तर S1 हे व्हेरिएबल S1 डॉट रोल नंबर, नेम ॲक्सेस करण्यासाठी S1 डॉट नेम आणि पर्सेंटेज ॲक्सेस करण्यासाठी S1 डॉट S1 डॉट पर्सेंटेज. सो हे झालं स्ट्रक्चरचं एक एक्झाम्पल. हे एक छोटंसं एक्झाम्पल आहे. यामध्ये एक्सप्लोर करण्यासारखं भरपूर काही आहे जे तुम्ही एक्सप्लोर करू शकता. थँक्यू.